नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज राज्यातून निवडून द्यायच्या 7 राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी जो आमदारांच्या मताचा कोटा म्हणजे आमदारांची संख्या आहे त्यानुसार महायुतीचे 6 उमेदवार सहज त्यांचा कोटा पूर्ण होतो आणि महाविकास आघाडीकडून अवघ्या एकाचा कोटा त्यांच्याकडे आहे. त्यामुळं महायुतीमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती, तर महाविकास आघाडीकडे पण तिन्ही पक्षाचं तूतूमय नाही अगदी काल सायंकाळपर्यंत सुरू होतं. परंतु सर्वांना धोबीपछाड देत कात्रजचा घाट दाखवत शरदचंद्र पवार यांनी वयाच्या 85व्या वर्षी राज्यसभाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवारीला मान्यता पण दिली आहे आणि महाविकास आघाडी एक संघ असल्याचं पण अर्ज भरेपर्यंत दाखवून दिलेला आहे. जसे शरदचंद्रजी पवार 85 वर्षाचे तरुण उमेदवार या राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्याचबरोबर वेगळा असा योगायोगपणे या राज्यसभा निवडणुकीत दिसून येणार आहे त्यांचे नातू म्हणजे पुतण्याचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ अजित पवार हे त्यांचं वय 35 वर्ष आहे. एकदा लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यात ते पराभूत झाले होते. आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ते आज आपला अर्ज भरणार आहेत आणि ही निवडणूक 99% बिनविरोध होणार असंच एकंदरीत दिसून येते. आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते आपल्या लक्षात येईल. मात्र जेव्हा अधिकृत विजयी उमेदवारांची नाव घोषित होतील त्यावेळेस आजोबा आणि नातू राज्यसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याची घोषणा होईल, अधिकृतरित्या ते जाहीर होईल, त्यावेळेस एक वेगळं आश्चर्य असेल. 85 वर्षाच्या आजोबा बरोबर त्या सभागृहात 35 वर्षाचा नातू पण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो की वेगळा बसतो हे काळच आपल्याला उत्तर देईल. शक्यता जे महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवारांना पाठिंबा देतोय, परंतु त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण आणि भाजपला किंवा NDAला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ नये असा त्यांनी आम्हाला शब्द द्यावा, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी परवाच मत व्यक्त केलेलं ऐकलंय. आता पुढे भविष्यात काय घडतंय, आता काल त्यांना ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून शरद पवारांना डिस्चार्ज दिलेला आहे, कारण त्यांची तब्येत, त्यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचा अपघाती निधनानंतर 2-3 वेळेस त्यांना त्यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांना रुग्णालयात पण दाखल करणं होतं. तर आज अर्ज भरती होईल. नेमके ते विधान भवनात जाऊन
आपला राज्यसभेचा अर्ज भरतात की मग त्यांचे सूचक अनुमोदक अर्ज भरतात आणि पद आणि गोपनीयतेची गोपनीयतेची शपथ उमेदवाराला घ्यावी लागते. ती शपथ मग निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कर्मचारी येऊन शरद पवार यांच्या शिलोरोग मध्ये त्यांच्याकडून शपथ घेतात. हे आज दुपारनंतर आपल्याला स्पष्ट होईल. एकंदरीत भाजप नाही, दोन आपल्या पक्षाचे 3 आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. माहिती दिवस राष्ट्रवादीनं पार्थ अजित पवार यांनी उमेदवारी जवळपास म्हणजे त्यांची उमेदवारी ही आहे. परंतु शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राहुल शेवाळे यांना की दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतं याचं हे उत्तर आपल्याला सकाळी 11 नंतर मिळूनच जाणार आहे. तसं पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा उद्या दुपारी होण्याची शक्यता आहे. मात्र नक्की धाराशिव शहरातील अक्षरवेल संस्थेच्या वतीनं 8व विशाखा साहित्य संमेलन 1 मार्च 2026 रोजी पार पडले. या संमेलनाला विशेष अतिथी म्हणून नामवंत गझलकार चंद्रशेखर गोखले आणि त्यांच्या सिने अभिनेत्री असलेल्या पत्नी उपस्थित होत्या. या विशाखा संमेलनात 40 गझलांची पुस्तकांचं प्रकाशन पण झालं. या 40 मधील तब्बल 34 पुस्तके ही सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या प्रवीण चिंचोलकर सर यांच्या प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेली आहे. या साहित्य संमेलनात अनेक नवोदित कवयित्रींनी आपल्या कवितांचं वाचन पण केलं. 3 दशकापूर्वी गझल पुस्तक गझल हा प्रकार तोही मानवी जीवनात जगण्याचा कसा प्रकार आहे दाखवून देणार आहे. चंद्रशेखर गोखले यांच्या गझलाच्या याच्यावर महाराष्ट्रातील तरुण पिढी फारच आकर्षित झालेली होती आणि आजही त्यांच्या त्या काळातल्या गझला पण लोक अनेकांच्या मनावर त्यांनी गारूड घातलेलं दिसून येत आहे. धाराशिव शहरात एकाच वेळी 40 पुस्तकांचं प्रकाशन व्हावं ही अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. आणि धाराशिव शहरात साहित्य लेखन आणि साहित्याचं प्रकाशन हा नेमकं आता नेहमीच म्हणजे लोकांना त्याचा हेच झाला असं म्हणावं लागेल. ज्यांनी आम्ही जातो आमच्या गावा असं म्हणत आज वैकुंठ गमन केले त्या संत तुकाराम महाराजांची आज तुकाराम जयंती. या तुकाराम निमित्त देऊ येतील त्यांच्या पादुकांनी असलेलं जे तुकाराम जे मंदिर आहे ते
आकर्षक रोषणाईने सजलेलं काल गेली 2-3 दिवस झाले दिसून येत आहे. तुकाराम बीजेनिमित्त भाविकांचा मोठा लोंढा देहूत दाखल झालेला आहे. देहूमध्ये अनेक महाराजांच्या सप्ताह पण सुरू आहे. कीर्तन भजनात वारकरी संप्रदाय तल्लीन झालेला दिसून येत आहे. तुकाराम बीजेच्या जे सप्ताह चालू असतात त्या सप्ताहात आमच्या कुटुंबातर्फे आमचे पुतणे आणि मातोश्री यांच्या स्मृत्यर्थ त्या सप्ताहात भोजन दिलं जातं. तो कार्यक्रम कालच पार पडलेला आहे. तर असं संत तुकाराम बीजेच्या निमित्तानं आज गावोगावी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भजन कीर्तन आदी कार्यक्रम पूर्ण होतील. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.